मला कुठं पळता आलं नाही. मला एक जणांनी धरून माझ्यापाशी एक जण उभा होता हं, आणि दोघं जण त्याच्याकडे होते आणि एक जण यांच्याकडे होता ना. हं, मग हे आली तिकडून त्यांना म्हणलं बाळा काहीच करू नका आम्ही सगळं काढून देतो हाय ते. हं, मला ते पण बोललेले तू ओरडायचं नाही जास्त. मी रडत होते ना. हं, मग तेव्हा हं, त्यांना म्हटलं काही करू नका आम्ही सगळं काढून देतो. हं, पोरं घरात येत म्हणलं घरात गेल्यावर हे परत काहीतरी मारहाण करते. हं, मग आम्ही दोघी घरात गेलो आणि आम्ही काढून दिलं सगळं. तेवढ्यात गावातून दिनेश बोडके आले, त्याने कडी काढली, आम्हाला त्याने कोंडून घेतलं ना. हं, डाग देताना पण ते बोलले एवढंच आहे का. हं, परत गळ्यातलं तोडून दिलं, आधी तिथं चैन आणि ते सगळं कानातलं, हं. परत गळ्यातलं तोडून दिलं सगळं. मग ते दरवाजा लावलं, आलं दिनेश आणि ते कोंडून घेतलं आम्हाला त्याने. तुम्हाला काही दुखापत वगैरे केली का त्यांनी? नाही त्याने केलीच असती पण आम्ही त्याला सगळं काढून दिलं ना. हं, हं. धरली होतं यांच्यावर, पोरावरही धरलं होतं आणि यांच्यावर धरलं होतं, कोयता धरलं होतं. आणि पोर तर तशीच चक्कर येऊन पडली दरवाजात. बर. मग गेली ते दरवाजा लावून. त्यांना म्हणलं जा पोर पडली आता एवढं दिलंय. हं, आणि ते तिकून बोलले आम्हाला लवकर दे, गाड्या येतात तुमच्या गावाकडून सगळी माणसं येतात, पटकनी दे म्हणले. आणि घरात बसान फोन केला तर मग आवाजच काढायचा नाही म्हणले तुम्ही परत जास्त काही. ते आता तुमच्या घराच्या जवळ होते आणि मग त्यांना कसं कळालं की गावातून इथून दिसतंय ना सगळं वाट्यावरून. म्हणजे गाड्यांची लाईट वगैरे हा, त्यांना लाईटी दिसत? दिसतात, सगळ्या लाईटी दिसतात. म्हणजे त्यांच्याबरोबर रेकी करणारे अजून कोणी होते का त्यांच्याबरोबर? ते काही लक्षात नाही आलं. हं, पण ते बरेच 4-5 जण डायरेक्ट आमच्याच अंगावरच आले. हं. काही लपली असतील तर ते नाही, पण 5-6 जण नक्की पाहिले आम्ही. इथंच आली जवळ अंगणातून पहिली वाटेवर. हं, हं. मग माझ्याजवळ एक जण, पोराक 2 जण, यांच्याजवळ एक जण. मला जाता येईल ना कुठं पोराला सोडून हे बारकाले. हं. ही गेली सुनबाई गेली मुलाखतीकडे. तिनं बरोबर मग त्याला कवळी घातली. त्याला तर वाटलं त्यावेळेस मला त्यानेच हाणलं का काय, त्याला ओळखू सुद्धा आलं नाही कोणी नक्की. मग त्यांच्याबरोबर ते चोरटीन हे संगच आली वाटेवर. मग दिलं आम्ही सगळं काढून. मग गेली ते. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही आता? काही नाही, आम्हाला संरक्षण दिलं ना हं, तरी भरपूर झालं आता. कारण आम्ही एवढं घाबरले का आम्ही विसरूच शकत नाही कधीच. हं. गेलंय त्याचं आता काय माहिती काय करायचं.